ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा ऑटोमॅटिक आहे आणि Very good. ऑटोमॅटिक असून पेट्रोल प्लस सीएनजी आहे. अच्छा सीएनजी सुद्धा आहे. फक्त 21,000 किलोमीटर चालली आहे. डिझेल मध्ये टॉप एंड मॉडेल ऑटोमॅटिक आहे. 5.5 लाखाच्यात घेऊन जावा 7 सीटर. 3,75,000 ला येईल. फक्त 4,25,000 ला येईल. फक्त 2,65,000 ला. ऑटोमॅटिक मध्ये गाडी तर 3.25 लाख. अच्छा फक्त 16,000 चालली. 16,000 चालली. ओनली 1,65,000 ला. फक्त 1,25,000 ला. ओनली 1,99,000 ला येईल. मित्र तुम्हाला कमी किमतीमध्ये आणि कमी चाललेल्या क्वालिटी सेकंड हँड कार तुम्ही जर पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, कारण आज आपण आहोत ठाण्यामध्ये आणि ठाण्यातील आज आपण शूट करतोय प्राइम ऑटो वर्क्स आणि त्याचे मालक आहेत निसान सर, जे नेहमीच आपल्याला चांगली डील देतात यूज कारवर. आणि या व्हिडिओमध्ये पण ॲज युजल तुम्ही निराश नाही करणार. डेफिनेटली आपल्याकडे सगळ्या रेंजच्या क्वालिटीच्या गाडी अवेलेबल आहे. 2 लाखापासून 15 लाख पर्यंत. ओके. आणि तुम्हाला तुमच्या चॉईसची कुठली तर गाडी डेफिनेटली भेटेल आपल्याकडे. खूपच छान सर. भरपूर उन्हाळा आहे सर आणि काही दिवसात आता पावसाळा सुद्धा सुरू होईल. सॉलिड ऊन आहे. त्याच्यामध्ये आपण अशा गाड्या दाखवणार आणि अशी डील देणार की कस्टमरचा टाइम आणि एफर्ट वेस्ट नाही होणार. आणि त्याला घर बसून जे आपण एक सिलेक्टेड गाडी दाखवणार. अच्छा. आणि हे आपली 20-25 गाडी आता शोकेस करतोय. बरोबर. आणि आणखीन आपल्याकडे 50 एक गाडी आपल्याकडे स्टॉक मध्ये आहे. अच्छा. तर कस्टमर ना रिक्वेस्ट आहे, तुम्ही आम्हाला अप्रोच करा, तुमची रिक्वायरमेंट सांगा, कॅटलॉग मागा, त्याच्यामध्ये ऑप्शन्स बघा. ओके. सगळ्या गाडी सिंगल ओनर मोस्टली आहे 99%. अच्छा. सगळ्या गाड्या किलोमीटर जेन्युइन नॉन टेम्पर्ड आहे. सगळं नंबर प्लेट्स ओपन आहे गाडीची. बरोबर. तुम्ही पण व्हेरीफाय करू शकता. एक्झॅक्टली. प्रत्येक गाडीवरती 80 to 100% लोन अवेलेबल आहे, डिपेंडिंग ऑन युअर पेपर. सिबिल वगैरे क्लिअर असेल तर. आणि वाईड व्हरायटी पण अवेलेबल आहे. लहान 1.5-2 लाख पासून 15 लाख पर्यंत सगळं ऑप्शन आहे आपल्याकडे. तर निसान सर आपण आता स्टॉकला सुरू करूया. पहिलीच गाडी i10 आहे, तर एकदम बजेट सेगमेंट मध्ये काय माहिती असेल? ही बजेट सेगमेंट मध्ये आणि हॅचबॅक मध्ये सगळ्यात जास्त डिमांड मध्ये गाडी आहे. ओके. कोणाला पण सेकंड कार सिटी कार हवी आहे तर बेस्ट ऑप्शन आहे. अच्छा. ही 2013 ची ही Hyundai i10 मॅग्ना आहे. सेकंड ओनर आहे. सील टू सील गाडी, नॉन ऍक्सिडेंटल क्लीन गाडी आहे. तुम्ही येऊन चेक करा गाडी. व्हेरी गुड सर. ही गाडी तुम्हाला फक्त 2,65,000 ला येईल. चला घेऊन जावा i10 फक्त 2,65,000. 2013 ची गाडी आहे. क्विड आहे सर, रेनॉल्टची. आणि सुद्धा भरपूर विकली जाते सर मार्केटमध्ये. ही 2019 ची क्विड आहे. ही ऑटोमॅटिक आहे. याच्यामध्ये ऑटोमॅटिक मध्ये नॉब सिस्टम आहे. बरोबर. आणि ही सिंगल ओनर गाडी आहे. किलोमीटर पण कमी आहे, 20-25,000, 20-25,000 किलोमीटर गाडी. अच्छा. चाललेली आहे जेन्युइन. 2019 क्विड ऑटोमॅटिक टॉप एंड मॉडेल, 20-25,000 किलोमीटर, सिंगल ओनर गाडी. मला मार्केट चॅलेंजिंग प्राइस मध्ये ओनली 3,25,000 ला येईल. चला ऑटोमॅटिक मध्ये गाडी घेऊन जाऊ फक्त 3.25 लाखामध्ये. कमी किमतीमध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी पाहिजे तर क्विड आहे आपल्याकडे. 19 ची गाडी आहे. चला फोर्ड फिगो सर, युनिक कलर मध्ये. ही गाडी 2010 ची आहे. अच्छा 10 ची गाडी आहे. 10 ची गाडी आहे. नाही सर 10 ची गाडी आहे. त्याला रिझन आहे गाडी फक्त 16,000 किलोमीटर चालली आहे. अच्छा फक्त 16,000 चालली आहे. 2010 ची गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे. आरबीआय एम्प्लॉयची गाडी आहे. अच्छा. सगळं तुम्ही व्हेरीफाय करू शकता गाडीची. ओके. ही तुम्हाला गाडी ओनली 1,65,000 ला येईल. तुम्ही गाडी येऊन चेक करा, त्याची क्वालिटी चेक करा, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. बरोबर. 1,65,000 आजकाल काय मिळतं सर, काय मिळत नाहीये. पण आपल्याकडे 4 व्हीलर गाडी मिळते. आयफोनच्या प्राइस मध्ये गाडी. बरोबर. आयफोनच्या प्राइस मध्ये गाडी मिळते फोर्ड. आणि पावसाळ्यात गाडी चालवायला व्यवस्थित यायचं छान आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. घेऊन जावा. चला इटिओस क्रॉस सर, 2015 टोयोटा इटिओस क्रॉस. परत एक व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे, माझी फेवरेट गाडी आहे. एसयूव्ही टाइप गाडी. त्याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग, एबीएस, टच स्क्रीन सिस्टम, अलॉय व्हील, बरोबर सगळं काय बेनिफिट भेटतो. आणि व्हील क्लॅडिंग सर एक गाडीला एक वेगळा लुक देतात. रगड गाडी आहे. बरोबर. 2015 टोयोटा इटिओस क्रॉस G मॉडेल विथ एअरबॅग. ही गाडी सिंगल ओनर आहे. 50,000 किलोमीटर चालली आहे. अच्छा. ही गाडी तुम्हाला फक्त 3,95,000 ला येईल. चला 3,95,000 घेऊन जावा. टोयोटाची गाडी आहे. प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन. ओके. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. चला आपल्याकडे महिंद्राची गाडी आहे सर, महिंद्रा लोगन. ही पण एक थोडीशी युनिक गाडी. बारिश वगैरे येते त्याच्यासाठी, पावसासाठी एक गाडी ज्यांना गाडी हवी आहे. बरोबर. आणि ही गाडी 2008 ची आहे. अच्छा. तुम्हाला ग्रीन टॅक्स रजिस्ट्रेशन सगळं करून, व्हॅलिड इन्शुरन्स करून ही गाडी तुम्हाला फक्त 1,25,000 ला येईल.
चला 1.25 लाखात घेऊन जावा, म्हणजे या पावसाळ्यात बाईक घेण्याऐवजी ही गाडी घेऊन जावा तुम्ही. पावसापासून तुम्ही रक्षण करा स्वतःचं. महिंद्रा लोगन गाडी, आणि डिमांड करतात कस्टमर सर लोगनसाठी, कमेंटसाठी आपल्याला. स्टडी आहे, स्पेशियस बरोबर. आहे. तुम्ही काय तुमचे लहान व्यवसाय असेल काय त्याच्यासाठी वापरू पण शकता. तुम्ही युज करू शकता. सीएनजी लावू शकता, Boot मल्टिपल space यूज सुद्धा आहे. तुम्ही गाडी स्क्रॅप मध्ये पण टाकली 70-75 हजार भेटेल तुम्हाला. एक्झॅक्टली. तर गाडी व्यवस्थित नीट क्लीन आहे, काय काय खर्च नाही गाडीमध्ये आहे आपल्याकडे, तर लगेच या गाडी बुक करा. चला टाटा नॅनो आहे सर. प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपले एक नॅनो कॉन्स्टंट असते. बरोबर. ही नवीन आली न्यू शेप. ही अच्छा. 2015 ची आहे. 2015 ची नॅनो ऑटोमॅटिक. ओके, ही सुद्धा ऑटोमॅटिक आहे. Automatic आहे. आधीच्या व्हिडिओ मध्ये पण सगळं ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक, कारण काय नॅनो ऑटोमॅटिकची खूप डिमांड आहे, गाडी भेटत नाही. बरोबर सर. ही गाडी सिंगल ओनर आहे. 19,000 किलोमीटर चालली आहे गाडी. 2015 ची नॅनो तुम्हाला फक्त 1,99,000 लेणार. ओके. कस्टमरला ऍक्च्युली नॅनोच्या हिशोबाने ते पैसे लागते, खूप जास्त मागताय. पण त्याला डिफरन्स माहित नाही की गाडी ऑटोमॅटिक आहे विथ पॉवर स्टेअरिंग आहे. अच्छा, पॉवर त्याची स्टेअरिंग तर याची मार्केट व्हॅल्यू वेगळी आहे थोडीशी कम्पेअर टू नॉर्मल नॅनो. एक्झॅक्टली. तर गाडी आहे टाटा नॅनो ऑटोमॅटिक मध्ये, आणि गाडी चालवायला इझी आहे सर. म्हणजे मुंबई सारख्या ट्रॅफिक ठिकाणी आणि इझिली कुठे पण पार्क सुद्धा होते. टाटा नॅनो कडून आता पण थोडंसं मारुतीच्या गाड्यांकडे वळूया. SX4 आहे सर पहिली गाडी, व्हाईट कलर मध्ये. ही 2010 ची 2010 ची मारुती SX4 आहे. VXI पर्ल व्हाईट कलर गाडी आहे. अच्छा. प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ओके. सगळ्यात मोस्ट स्पेशियस गाडी, बरोबर मारुतीची सेफ गाडी, तुम्हाला Exactly. लक्झरी फील भेटेल. आणि 10 ची गाडी आहे सर, पण गाडी एकदम फुल वेल मेंटेन दिसते. ही गाडी तुम्हाला ओनली 1,99,000 ला येईल. चला, कमी किमतीमध्ये SX4 पाहिजे तर 1,99,000 घेऊन जावा. 2010 ची गाडी आहे, पण मित्रांनो गाडी वेल मेंटेन आहे, काही खर्च नाही गाडीमध्ये, जस्ट सेकंड ड्राइव्ह. येस येस येस. मित्र आपण मारुतीला कंटिन्यू करतोय, आणि मारुतीची एक बोलतो ना आपण एक छोटी SUV गाडी आहे जी सगळ्यांच्या बजेटमध्ये येतो, एस्प्रेसो. ही त्याच्यामध्ये बेनिफिट काय तुम्हाला, लेटेस्ट मॉडेल 2021 ची मॉडेल आहे. अच्छा, 21 गाडी. 2021 मॉडेल आहे. एस्प्रेसो VXI प्लस. तुम्ही इंटेरियर वगैरे चेकआउट करा, टच स्क्रीन वगैरे आहे. खूपच छान प्युअर सर. पेट्रोल सिंगल ओनर गाडी, कमी किलोमीटर गाडी. तुम्ही बरोबर. आणि तुम्ही गाडी येऊन ड्राईव्ह करून बघा. बरोबर. आणि गाडीमध्ये जर बसतो ना ज्या, आणि गाडीचं बोनेट पण दिसतं गाडी आणि याची ड्राईव्ह क्वालिटी इज फार सुपिरियर दॅन वॅगनआर. बरोबर. तुम्ही येऊन टेस्ट ड्राईव्ह करून बघा गाडी. आणि ही गाडी तुम्हाला फक्त 3,99,000 ला येणार. चला, 21 गाडी घेऊन जावं फक्त 3,99,000. एस्प्रेसो आपल्याकडे, आणि भरपूर डिमांड मध्ये गाडी आहे सर. कोणाला हवी असल्यास नक्की फोन करा. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. सेलेरिओ सर आपल्याकडे. ही 2017 ची आहे. सेलेरिओ ZXI प्लस ऑटोमॅटिक. असं ही म्हणजे ही सुद्धा टॉप एंड मॉडेल मध्ये. टॉप एंड मॉडेल, पेट्रोल मॅन्युअल गाडी. 20-25 हजार किलोमीटर चालली आहे फक्त. अच्छा. लो मायलेज गाडी आहे. 20-25,000 किलोमीटर. 2017 सेलेरिओ ZXI ऑटोमॅटिक पेट्रोल, सिंगल ओनर, नॉन ऍक्सिडेंटल. अच्छा. प्रत्येक गाडी आपली नॉन ऍक्सिडेंटल आहे. किलोमीटर नॉन टेम्पर्ड आहे. ओके. ही गाडी तुम्हाला फक्त 4 लाखाला येईल. चला, 4 लाखात घेऊन जावा. 17 ची सेलेरो ऑटोमॅटिक मध्ये, आणि टॉप एंड मॉडेल आहे. टॉप एंड मॉडेल आहे. तर कोणाला गाडी हवी असेल सेलेरो ऑटोमॅटिक तर आहे आपल्याकडे. आणि पहिलीच गाडी त्याच्यामध्ये आपल्याकडे क्रेटा आहे. निसान सर काय माहिती असेल. ही 2017 ची क्रेटा आहे. टॉप Okay. एंड मॉडेल आहे. अच्छा. ही ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. आणि Very good. ऑटोमॅटिक असून पेट्रोल प्लस CNG आहे. अच्छा, CNG सुद्धा आहे. CNG आणि पण plus automatic सुद्धा आहे. सिक्वेन्शियल CNG आहे. चला. आणि याची पेअरिंग पेट्रोल आणि CNG आणि ऑटोमॅटिक परफेक्ट पेअरिंग आहे. स्मूथ पेअरिंग आहे. स्मूथ पेअरिंग आहे. काय तुम्हाला त्याच्यामध्ये Tension जर्क नाही. वगैरे पिकअप मध्ये इश्यू Okay. काय होणार नाही. RTO अप्रूव्ड किट आहे. जबरदस्त. 2017 ची गाडी विथ Okay. CNG. युनिक गाडी आहे, म्हणजे आपण युनिक गाडी बोलू शकतो CNG असल्यामुळे. म्हणजे इकॉनॉमिकल तुमची Economic. राईड असणार आहे. आणि तुम्हाला संध्या आता किट 50-60 हजार किटची व्हॅल्यू आहे सिक्वेन्शियल. बरोबर. तर ते तुम्हाला गाडीच्या व्हॅल्यू मध्ये ॲज गुड ॲज फ्री ऑफ Exactly. कॉस्ट आहे ही गाडी. आणि तुम्ही जर गाडी बाहेर जर कुठे जवळ जात असाल मार्केटमध्ये, तर तुम्ही विचार नाही करणार की माझं किती पेट्रोल खर्च होईल, कारण CNG आहे गाडीमध्ये. त्यामुळे बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला ही गाडी म्हणजे तुम्ही चालवू शकता. कितीला देणार सर मग ही गाडी. ही गाडी तुम्हाला विथ CNG येणार फक्त 7,75,000 ला. चला 7,75,000 घेऊन जावा. क्रेटा वॅगनरच्या किमतीमध्ये मिळते आपल्याला. 17 ची गाडी, जास्त जुनी पण नाहीये. आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे सर्व टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. मॅकविल्स, एअरबॅग, ABS सर्व काही मिळेल. पुढची इको स्पोर्ट्स. ही फोर्ड इको स्पोर्ट आहे. पेट्रोल आहे परत. ओके. आणि प्युअर पेट्रोल मध्ये टायटेनियम आहे. टॉप एंड मॉडेल आहे. ही सुद्धा टॉप एंड मॉडेल. सिंगल ओनर आहे. 2015 ची आहे. व्हेरी गुड. गाडी फक्त 21,000 किलोमीटर चालली आहे. 21,000 किलोमीटर. चला, भरपूर कमी चालली. आणि गाडीचा कलर सुद्धा एकदम वेगळा आहे सर, युनिक कलर आहे. इंटेरियर वगैरे तुम्ही चेकआउट करा. लेदर वगैरे सगळं टॉप एंड मॉडेल आहे. आणि तुम्हाला 21,000 ची जे फिलिंग आहे किलोमीटरची, अच्छा, ते फिलिंग तुम्हाला गाडी गाडी चालवताना भेटून जाईल. येस येस. ओके. म्हणजे एका टेस्ट ड्राईव्ह मध्ये तुम्ही गाडी सिलेक्ट कराल. ऍब्सोल्युटली. आणि ही गाडी तुम्हाला एकदम रिझनेबल रेट आहे.
5,25,000 ला येईल ती गाडी. चला 5.25 लाखात आपल्याकडे इकोस्पोर्ट उभी आहे. 2015 ची गाडी, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी उभी आहे, तुमची वाट पाहते. लवकर आणि गाडी बुक करा. रफ अँड टफ एसयूव्ही पाहिजे, बिंदास तुम्हाला गाडी चालवायची तर इकोस्पोर्ट घ्यायला पाहिजे. येस, व्हाईट कलर इकोस्पोर्ट सर. अजून एक आहे, ही 2014 ची आहे, इकोस्पोर्ट ऑटोमॅटिक आहे, पेट्रोल टायटेनियम. ओके, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शन ठेवले. दोन्ही ऑप्शन आहे आपल्याकडे. ही ऑटोमॅटिक गाडी आहे आणि व्हाईट कलर मध्ये टायटेनियम. तुम्ही फीचर वगैरे चेकआउट बघू शकता. सर्व काही फीचर्स जे म्हणजे जे डिमांड असते, ज्या फीचरची गरज असते ते सर्व मिळून जातात. आणि तुम्हाला ही गाडीची प्राइस पण एकदम खूप अट्रॅक्टिव्ह आहे. ओके, तुम्हाला ही गाडी फक्त 4,65,000 ला येईल. चला ऑटोमॅटिक मध्ये गाडी घेऊन जावा. 5 लाखाच्या आतमध्ये म्हणजे 4,65,000 घेऊन जावा. आणि मॉडेल कोणतं बोलला सर? 2014. चला 2014 ची गाडी असणार आहे. चला सर, एसयूव्ही मध्ये सगळ्यात रूल करणारी गाडी आपल्याकडे विटारा ब्रेझा. आणि कलर पण एकदम वेगळा आहे सर, युनिक कलर आहे, ड्युअल टोन आहे. आणि ही ZDI प्लस डिझेल गाडी आहे, DDI इंजिन आहे. येस, डिझेल मध्ये टॉप एंड मॉडेल ऑटोमॅटिक आहे. अच्छा, डिझेल पण आहे आणि वरून ऑटोमॅटिक पण आहे, म्हणजे मायलेज सुद्धा भेटेल आणि ऑटोमॅटिकचा आनंद पण भेटेल. तुम्हाला कन्व्हिनियन्स पण भेटेल, कम्फर्ट पण भेटेल. आणि ही गाडी डिझेल मध्ये, ऑटोमॅटिक मध्ये ऍव्हरेज वगैरे पण क्लास आहे. खूपच छान गाडी आहे सर. ही 2018 ची गाडी आहे, 2018 मॉडेल मारुती ब्रेझा ZDI प्लस ऑटोमॅटिक डिझेल. तुम्हाला ही गाडी ओनली 8,50,000 ला येईल. चला 8.5 लाखात घेऊन जावा. ब्रेझा डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे मित्रांनो, 2018 ची आहे. आणि नवीन गाडी जी होती ती जवळजवळ 15-16 लाखापर्यंत होती सर. आपल्याकडे फक्त 8.5 लाखात आहे. पाहिजे असेल तर लवकर या, गाडी बुक करा. पुढची गाडी आपल्याकडे होंडाची WRV आहे सर, सनरूफ मध्ये दिसते, म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे. ही 2017 ची आहे. ओके, 2017 होंडा WRV VX टॉप एंड मॉडेल. व्हेरी गुड. सनरूफ, बटन स्टार्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, AC, एअरबॅग, ABS, अलॉय व्हील, सर्व काही. ही गाडी पेट्रोल मध्ये आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये. अच्छा, पेट्रोल मॅन्युअल मध्ये. सिंगल ओनर आहे गाडी, फक्त 50,000 किलोमीटर रनिंग झाली आहे. आणि इट इज वन ऑफ द बेस्ट ऑल्टरनेटिव्ह. तुम्हाला काय सिटी वरना तुम्ही घेताय काय सेडन, आता सेडनची इन्क्वायरी थोडी कमी झाली. आता जास्त कस्टमरला SUV टाइप गाडीची मोठ्या गाड्या असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला होंडाची ते लक्झरी आणि कम्फर्ट आणि रिफाइनमेंट भेटेल. आणि ज्याचा ट्रेंड सुरू आहे मार्केटमध्ये ते मध्ये सनरूफ सुद्धा आहे. आणि तुम्हाला ही गाडी फक्त 6,25,000 ला येईल. तर तुम्ही कुठली पण I-20 होंडा सिटी वगैरे घेत असेल तर ही ऑप्शन एक्सप्लोर करा. एक्झॅक्टली. आणि तुमचं जर रनिंग जास्त असेल तर गाडीमध्ये CNG सुद्धा लावू शकतो सर. येस, पेट्रोल गाडी तुम्ही CNG लावू शकता. कम्फर्टेबली 5 पीपल कॅन सीट. एक्झॅक्टली. बूट स्पेस पण चांगली आहे, ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे, सगळं प्लस आहे गाडी. एक्झॅक्टली. खूपच छान सर. 2017 ची गाडी घेऊन जावा फक्त 6.25 लाखामध्ये. पुढे 7 सीटर गाडी उभी आहे सर आपल्याकडे, ट्रायबर. ही एक तुम्ही सांगू शकता एक व्हॅल्यू फॉर मनी. व्हॅल्यू फॉर मनी आणि सगळ्यात कमी किमतीमध्ये तुम्हाला 7 सीटर गाडी पाहिजे असेल तर रेनॉल्ट ट्रायबर एक ऑप्शन खूप छान आहे. ही 2020 ची ट्रायबर आहे. 7 सीटर पेट्रोल मध्ये, सिंगल ओनर गाडी आहे. अच्छा. आणि ही गाडी तुम्हाला फक्त 5,49,000 रुपीज ला येईल. चला 5.5 लाखाच्या घेऊन जावा. 7 सीटर 2020 ची गाडी आहे. आणि आला सर त्याच्यामध्ये थोडंसं मान सन्मान किंवा अजून बाकीच्या गाड्यामध्ये जे पण असेल, जे ऑन टेबल ऑलरेडी आपण एकदम नेगोशिएटेड बेस्ट प्राइस देतो असेल, बरोबर, तरी पण त्याच्यामध्ये RTO चार्जेस वगैरे काय असेल, काय ऑन द स्पॉट बुकिंगचे जे स्पॉट डिस्काउंट असतात, अच्छा, ते सगळं आपण करू, कस्टमरला मिळून जाईल. येस. चला धन्यवाद सर. आपण 7 सीटर गाडी बघितली, आता आपल्याकडे 6 सीटर गाडी सुद्धा आहे सर. ही 2018 ची आहे. ओके. महिंद्रा KUV 100 NXT. NXT मॉडेल आहे, फेसलिफ्ट, आणि ही पेट्रोल मध्ये आहे. ओके. आणि ही ओनली 6 सीटर ऑप्शन अवेलेबल आहे इंडियामध्ये. एक्झॅक्टली, बरोबर. मधली सीटचे बॅकरेस्टचे ते फोल्ड करून आमरेस पण बनवू शकतो त्याला. बरोबर. गाडीचे किलोमीटर 20,000च्या आतमध्ये. अच्छा. विदिन 20,000 किलोमीटर रनिंग, सिंगल ओनर, 2018 ची गाडी. व्हेरी गुड. 2018 KUV 100. आणि प्राइस पण आम्ही एकदम आणखीन स्लॅश केली, एकदम कॉस्ट टू कॉस्ट तुम्हाला 3,75,000 ला येईल गाडी. चला 3,75,000 घेऊन जावा. KUV 100 NXT 6 सीटर गाडी आहे, 18 ची गाडी असणार आहे. आणि पेट्रोल मध्ये, ही प्युअर पेट्रोल मध्ये, पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे. चला पुढे जबरदस्त SUV आहे सर आपल्याकडे, टाटा नेक्सॉन, आणि ती सुद्धा EV इलेक्ट्रिक व्हेकल. ही 2022 ची नेक्सॉन आहे. अच्छा. आणि ही इलेक्ट्रिक मध्ये आहे. बरोबर. XM मॉडेल, सिंगल ओनर, 15-16,000 काहीतरी चालली आहे आता. पण गाडी आणि बॅटरी खूप कंपनी वॉरंटी मध्ये, सिंगल ओनर गाडी आहे. ही तुम्हाला गाडी ओनली 11,49,000 ला येणार. चला. आणि याच्यामध्ये पण थोडस वर खाली होऊन जाईल, ते एकदम कट टू कट प्राइस दिले तरी पण कस्टमर टेबलवरती बसेल, जे बेस्ट असेल ते करू. आणि याचे 250-300 किलोमीटरची रेंज आहे. बरोबर. आणि मेन आहे की हे टाटाचे वॉरंटी मध्ये. तुम्हाला काय टेन्शन नाही, बॅटरीची 8 वर्षाची वॉरंटी असते. बरोबर. आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट करते गाडी सर.
म्हणजे हा, एका ते तासात तुम्ही तुम्ही 60 घरी पण 80% इन्स्टॉल करू शकता, तुम्ही बाहेर प्रायव्हेट चार्जिंग बरोबर. सगळं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, म्हणजे तुम्हाला कमी खर्चामध्ये गाडी चालवायची आहे तर 11.5 लाखात घेऊन जावा. 2022 ही टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये गाडी उपलब्ध आहे, व्हेरी गुड कंडिशन मध्ये. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, आपल्याकडे 2 फोर्डच्या गाड्या उभ्या आहेत, एस्पायर आणि फ्री स्टाईल. सर काय माहिती आहे फ्री स्टाईल? ही सगळ्यात माझी फेवरेट मॉडेल आहे एक्झॅक्टली, बरोबर. आणि प्रत्येक भरपूर व्हिडिओमध्ये विकल्या तुम्हाला सुद्धा. दिसेल. आणि प्रत्येक महिने 1 ते 2 फ्रीस्टाईल कमीत कमी आम्ही सेल बरोबर, करतो. बरोबर. आणि फीडबॅक पण अमेझिंग आहे, गाडीचे फीचर्स Exactly. फील वगैरे एकदम जबरदस्त क्लास आहे. आहे. बरोबर. ही गाडी MH12 मध्ये आहे. अच्छा, म्हणजे तिथून- पुणेकरांसाठी चांगली गाडी आहे सर. आणि ही गाडी 2018 ची आहे, फोर्ड फ्रीस्टाईल टायटेनियम, खूपच छान. पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन, सिंगल ओनर गाडी आहे. किलोमीटर कमी आहे, तुम्ही इंटेरियर वगैरे बघा, सीट कव्हर वगैरे सुपर क्लास, व्हेरी गुड. डॅशबोर्ड वगैरे सगळं अप टू डेट आहे. म्हणजे अशी गाडी असं घेतली तर वाटणार पण नाही की तुम्ही जुनी गाडी घेताय, म्हणजे नवीन गाडीचा फील देते पूर्ण. आणि गाडीचे फीचर लुक वगैरे अप टू डेट एक्झॅक्टली, आहे. व्हेरी गुड. हे तुम्हाला गाडी 5,45,000 ला येईल. चला, 5.5 लाखाच्या आत आपल्याला सर देत आहेत. फ्री स्टाईल फोर्डची गाडी आहे, मजबूत गाडी आहे सुद्धा. पाहिजे असेल तर घेऊन जावा. चला, फोर्डची एस्पायर आहे सर, सिडान सेगमेंट मध्ये. येस, ही पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ऑटोमॅटिक आहे. 2016 डिसेंबरची गाडी आहे. आणि CVT ट्रान्समिशन आहे. येस, 2016 डिसेंबरची गाडी, एस्पायर न्यू शेप, ओके. सिंगल ओनर गाडी, फक्त 25,000 चालली आहे. अच्छा, 25,000 किलोमीटर, सिंगल ओनर, टायटेनियम, टॉप एंड मॉडेल, ऑटोमॅटिक पेट्रोल, व्हेरी गुड सर. सिंगल ओनर गाडी ही तुम्हाला फक्त 4,25,000 ला येईल. चला, फक्त घेऊन जावा. 4.25 लाखामध्ये ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, 2016ची फोर्ड एस्पायर. कोणाला हवी असेल तर आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, हा सर्व स्टॉक आहे जो तुम्हाला प्राईम ऑटोवर्क्स ठाणे या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर निशांत सर, आता आपण व्हिडिओ संपवतोय, तर काय 2 शब्द बोलायचे आहेत? हे आपण ॲज युजल आपण एक 20-25 लिमिटेड गाड्या अक्रॉस ऑल सेगमेंट शोकेस केलेलं आहे. बरोबर. आपल्याकडे अप टू 100 कार्स वेगळ्या वेगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे. अच्छा, तर एक्सेप्ट दिस ऑल्सो, तुम्हाला कुठली पण गाडी हवी असेल, एक आम्हाला रिच आउट करा, बरोबर. कॅटलॉग चेकआउट करा, ऑप्शन चेकआउट करा, तुमची रिक्वायरमेंट सांगा. आपल्याकडे सगळ्या बँक अवेलेबल आहे फायनान्स साठी. अच्छा, सगळ्या गाड्या नॉन फ्लडेड, नॉन ऍक्सिडेंटल आहे. मॅक्झिमम फायनान्स भेटेल तुम्हाला. एक्सचेंज फॅसिलिटी, तुमची कुठली पण जुनी गाडी असू द्या, ते आपण एक्सचेंज पण करू शकतो. व्हेरी गुड सर. आणि तुम्हाला फक्त विकायची पण असेल तरी पण आम्हाला रिच आउट करा. चला, हे सगळे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, मल्टिपल चॉईस अवेलेबल आहे. तुम्ही फक्त थोडा वेळ काढा, आम्हाला व्हिजिट करा. चला, तर हीच खासियत आहे इकडची. तर सरांचा नंबर सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. रिच आउट करा सरांना, आणि आपली जर कोणती गाडीची रिक्वायरमेंट असेल तर ती गाडी सरांना सांगा, नक्कीच तुम्हाला अरेंज करून देतील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.